विद्यार्थी मित्रांनो, आपण BA भाग 3 सेमिस्टर 3 यामधील युनिट 1 मधील शेरशाह सुरीचा प्रारंभ, शेरशाह सुरीच्या प्रशासनिक व्यवस्था याचा अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे। तर त्यापुढील भाग आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। त्यापुढील भाग म्हणजे जमीन महसूल व्यवस्था। शेरशाहची जमीन महसूल व्यवस्था कशा प्रकारची होती त्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर जमीन महसूल व्यवस्था, मध्ययुगीन काळात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने शेरशाहने जमीन महसूल म्हणजेच शेतसारा हेच सरकारी उत्पन्नाचे प्रमुख साधन होते। शेरशाहने सर्वप्रथम लागवडीखालील जमिनीची मोजणी केली। शेत जमिनीच्या मोजणीसाठी त्याने तागाच्या दोरखंडाचा वापर केला। उत्पादन क्षमतेनुसार शेत जमिनीचे उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशी प्रतवारी करण्यात आली। प्रत्येक प्रकारच्या जमिनीतील उत्पन्नाची सरासरी काढून तिचा 1/3 शेतसारा निश्चित करण्यात आला। प्रत्येक प्रदेशाची जमीन व धान्य प्रकारानुसार शेतसारा निश्चित करण्यात आला। शेतसारा निश्चित झाल्यानंतर शेतसारा दर्शविणारा पट्टा, लिखित दस्तऐवज शेतकऱ्यांना दिला जात असे। हा शेतसारा मान्य असल्याची कबुली म्हणजेच संमतीपत्र शेतकऱ्यांना देण्यात येत असे। या दोन्ही कागदपत्रांमध्ये जमिनीची सविस्तर माहिती नोंदवलेली असे। शेरशाह हा जमीन महसूल धोरणासाठी प्रसिद्ध होता, कारण त्यानंतरच्या काळामध्ये अकबरने देखील शेरशाहच्या जमीन महसूल सुधारणेचा स्वीकार केला। त्याने साम्राज्याचे केलेले विभाजन, प्रांत, सरकार, परगणे हे महत्त्वपूर्ण आहे। तसेच लागवडीखाली असलेल्या शेतजमिनीची मोजणी शेरशाहने केली। ही मोजणी तागाच्या दोरखंडाच्या उपयोगाने केली। त्याचबरोबर उत्पादन क्षमतेनुसार जमिनीचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा विभागात वर्गीकरण केले। एकूण उत्पन्नाची सरासरी काढून 1/3 शेतसारा निश्चित करण्यात आला होता। त्यानंतर या जमीन पद्धतीचे काही गुणदोष होते, ते पुढील प्रमाणे सांगता येतील। त्यातील गुण पहिला आहे, सरकारी उत्पन्न वाढले। निश्चित शेतसारा व सरकारकडून जरुरीच्या वेळी मिळणारी मदत, यावेळी शेतीचे उत्पादन वाढले। निश्चित शेतसारा व सरकारकडून जरुरीच्या वेळी मिळणारी मदत यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले। शिवाय वसुली कार्यक्षम होऊ, शेतीची वसुली जी आहे शेतसाऱ्याची ती कार्यक्षमरित्या होऊ लागल्याने सरकारी तिजोरीत आर्थिक भरणा होऊ लागला। दुसरा आहे जमिनीची निश्चित माहिती। जमीन मोजणी केल्याने व तिची प्रतवारी ठरवल्याने साम्राज्यातील किती जमीन लागवडीखाली आहे याची निश्चित माहिती मिळू लागली। शिवाय कर वसुलीचा मुख्य तिजोरीत किती भरणा होऊ शकेल याचा अंदाज बांधणे सुलभ झाले। तिसरा आहे, शेरशाहच्या कारकिर्दीत जमीनदाराचा वर्ग नाहीसा झाला नाही, तर निदान काही प्रांतात तरी सरकार व जनता यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करण्यात ते यशस्वी झाले। त्यामुळे मुकादम, जमीनदार, जहागीरदार यांच्याकडून होणारी गरीब शेतकऱ्याची पिळवणूक कमी होण्यास मदत झाली। यानंतर आहे जमीन महसूल पद्धतीचे दोष। 1/3 शेतसारा हा निकृष्ट प्रतीच्या जमिनीकरिता अधिक होता, यात शंका नाही। दुसरा आहे, दरवर्षी सारा निर्धारित केला जात असल्याने सरकार व शेतकरी या दोघांनीही ते गैरसोयीचे होते। तिसरा आहे, जरी शेरशाहांनी लाचलुचपत कमी करण्याचा उपक्रम केला होता, तरीही या प्रथेचे निर्मूलन होणे वस्तुतः शक्य होते। 4 आहे, जहागीरदाराच्या जमिनी करणाऱ्या लोकांना त्यांच्याकडून फार त्रास होत असे। त्यानंतरचा भाग आहे, शेरशाहने केलेले सार्वजनिक व लोकोपयोगी कामे। 1 आहे, रस्ते। शेरशाहने साम्राज्याच्या सर्व विभागाशी संपर्क साधण्यासाठी राजधानीला जोडणारे बरेच रस्ते बांधले। त्यापैकी 4 विशेष उल्लेखनीय आहेत। 1, पूर्व बंगालमधील
सोनारगाव ते आग्रा, दिल्ली, लाहोर आणि सिंधू नदीपर्यंतच्या 3000 मैल लांबीचा रस्ता म्हणजेच ग्रँड ट्रंक रोड, आजचा ग्रँड ट्रंक रोड. दुसरा आहे आग्रा ते ब्राह्मणपूर. तिसरा आहे आग्रा ते चित्तौड. चौथा आहे लाहोर ते मुलतान. शेरशहाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लावले. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी विश्रांती स्थाने निर्माण केली व विहिरी खोदल्या. रस्त्यातील नद्यांवर पूल बांधले. त्यानंतर आहे दुसरं धर्मदाय संस्था. शेरशहाने गरीब लोकांसाठी मोफत भोजनालय सुरू केले. या भोजनालयातून दररोज हजारो लोक मोफत भोजन करीत असे. गरिबांसाठी दवाखाने सुरू केले. अनाथांना व निर्धनांना आर्थिक मदत दिली. वृद्धांना, कलाकारांना, फकीर, साधू संत, मस्जिद आणि मंदिर यांना आर्थिक मदतसुद्धा दिली जात असते त्या काळात. यानंतर आहे जकात. शेरशहाने व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वी प्रत्येक प्रांत, जिल्हा प्रमुख, रस्ते इत्यादी ठिकाणी व्यापाऱ्यांकडून घेतला जाणारा जकात कर रद्द केला. त्याऐवजी फक्त देशाच्या सीमा प्रदेशात व माल विक्रीचे ठिकाण या दोन्हीच ठिकाणामध्ये जकात कर घेतला जाऊ लागला. चौथा आहे नाणी. शेरशहाने सत्तेवर आल्यानंतर नाण्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडून आणल्या. त्यांनी चांदी, सोने व तांब्याची नाणी पाडून त्यांना निश्चित आकार दिला व परस्परातील विनिमयाचे प्रमाण निश्चित केले. तांब्याच्या नाण्याला दाम, चांदीच्या नाण्याला रुपया, तर सोन्याच्या नाण्याला सुवर्ण म्हणत असत. रुपयाचे 16 भाग पाडण्यात आले होते. त्याचे सिक्के गोल व वर्गाकार आकाराचे होते. त्यानंतर आहे शेरशहाचा मृत्यू, त्याची योग्यता. शेरशाह भारताचा शासक बनल्यानंतर त्यांनी साम्राज्य विस्ताराचे धोरण अंगीकारले. इसवी सन 1541 मध्ये कामरानकडून पंजाब जिंकून घेतल्यानंतर शेरशहाने कादिरशहाला हरवून माळवा ताब्यात घेतला. शेरशहाने अनेक राजपूत राजांना देखील परास्त केले, त्यांना आपल्या अधीन केले व 1540 मध्ये मुलतान आणि सिंध प्रांतात सूर साम्राज्य जोडले. इसवी सन 1544 मध्ये मारवाडचा शासक माल्य राठोड याला कपटाने पराजित केले. त्यानंतर शेरशहाने चित्तोड आणि अजमेर देखील सहज जिंकून घेतले. कलिंजरची लढाई ही शेरशाह सुरीच्या आयुष्यातील सर्वात शेवटची लढाई ठरली. कलिंजरच्या रणमैदानात शेरशाह व राणा किरत सिंग यांच्या सैन्यात घमासान युद्ध झाले. किरत सिंगने शौर्याने प्रतिकार करून अनेक महिने कालिंजरचा किल्ला लढविला. किल्ल्यातील आतल्या भागावर मारा करण्यासाठी शेरशहाने उंच मनोरा बांधला. शेरशहाने त्यावर चढून सैनिकांना युद्ध संदर्भात मार्गदर्शन करीत असताना एक तोफेचा गोळा दरवाजाला अडकला व उसळून शेरशहाच्या दारुगोळ्याच्या ढिगारावर येऊन पडला. या स्फोटात शेरशाह गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा 22 मे 1545 रोजी मृत्यू झाला. हे होते शेरशाह सुरीचे साम्राज्य, त्याचे साम्राज्य विस्तार, त्याने केलेले समाजोपयोगी कार्य, त्याची प्रशासनिक व्यवस्था, त्याची योग्यता. याप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये शेरशाह सुरी याची संपूर्ण माहिती अभ्यासली आहे. धन्यवाद.